चला विद्यार्थ्यांना, आपण आज बुद्धिमत्तेचा आज आपण दुसरं लेक्चर बघतोय. ह्याच्यामध्ये आपण पहिल्या लेक्चर मध्ये आपण बेसिक माहिती बघितली, दुसऱ्या लेक्चर मध्ये आपण वर्गीकरण शिकलो. तर तिसऱ्या लेक्चर मध्ये आज आपण काय शिकणार आहोत, तर आकृत्यांची मालिका पूर्ण करा. ज्या काही तुम्हाला आकृत्या दिल्या जातात त्या त्यांची मालिका पूर्ण कशी करायची ह्याच्याविषयी पूर्णपणे आपण काय करणार आहोत, तर माहिती घेणार आहोत. आकृत्यांची मालिका पूर्ण करणे म्हणजे काय करणे, की तुम्हाला आकृत्या दिलेल्या आहेत बरोबर. मग शेवटी कुठली आकृती येईल, मग त्याचा सहसंबंध कसा आहे त्या आकृतीचा ह्याच्याविषयी पूर्णपणे काय दिली जाते, माहिती दिली जाते. तर ह्याच्याविषयी काय दिली जाते, तर माहिती दिली जाते. आता पहिली जी आकृती आहे, आपण प्रत्येक आकृती बघणार आहोत की पहिल्या आकृतीमध्ये काय आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये काय आहे, ही आकृती आपण बघणार आहोत. पहिली आकृती आहे 1 2 3 4. पहिल्या आकृतीमध्ये 4 सर्कल आहेत, दुसऱ्या आकृतीमध्ये 1 2 3 सर्कल आहेत, तिसऱ्या आकृतीमध्ये 1 2 सर्कल आहे. तर चौथ्या आकृतीमध्ये किती सर्कल पाहिजेत आपल्याला, फक्त एकच पाहिजे बरोबर. आता काय आहे, तर सहसंबंध लावतोय आपण पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीची, दुसऱ्या आकृतीचा तिसऱ्या आकृतीची, तिसऱ्या आकृतीचा शेवटची जी काय आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी आकृती विचारली त्याचा. आता बघा, ही काय माझी आकृती आहे ओके. आता हो जो सर्कल आहे पूर्णपणे राऊंड आहे बरोबर. मग हा जो गोल आहे, तर या गोलामध्ये काय आहे, किती गोल आपल्यात, पहिल्यांदा 1 2 3 4 बरोबर 4 आहेत. किती आहेत, 4. किती आहेत, 4 आहेत. आता जी माझी दुसरी आकृती आहे त्याच्यामध्ये किती बरोबर किती टोटली राऊंड आहेत, तर 1 2 3 बरोबर 3 आहेत. पहिल्या ह्याच्यामध्ये 4 होते, 4 चे किती झाले, आता 3 झाले बरोबर. आता 3 चे किती झाले, 2 झाले. मग 2 चे किती होणार, 1. म्हणजे आकृती उलटी चालली, पहिले 4 4 नंतर 3 3 नंतर 2 2 नंतर 1 या पद्धतीने. पुढची आकृती बघू, एक सर्कल, परत एक गोल, परत 2 गोल, परत 3 गोल. मग इथं किती गोल असतील, बरोबर 4 गोल असतील बरोबर. आता वाढत चालली ना, इथं 1 गोल होता, 1 चे 2 गोल झाले, 2 चे 3 गोल झाले, मग 3 चे गोल किती होणार, 4. आता त्यांनी आपल्याला पर्यायामध्ये काय काय दिले ते पण एकदा नजरेखालनं घालूया आपण. त्यांनी 1 गोल दिलाय, कॅन्सल. 1 गोलचा काही संबंध येत नाही, त्रिकोणाचा तर काहीच येत नाही, आयताचा येत नाही, चौकोनाचा येत नाही. आता माझ्याकडे जे काही सर्कल आहे त्यांच्याशी आपण बोलूया. 1 आहे, 2 आहे, 3 आहे. मग माझं उत्तर किती येईल आता, 4 बरोबर. किती सर्कल आहेत माझ्याकडे, तर 4. पुढे माझ्या ह्या घरामध्ये आता इथं गोल आहे, गोलामध्ये एक वरती काय आहे, चांदणी आहे. चांदणीच्या खाली बरोबर माझ्याकडे पुन्हा काय आहे, गोल राऊंड आहे बरोबर या साईडलाच. आता ह्या साईडलाच आहे माझ्याकडे. आता जी काही चांदणी आहे ती माझी खाली गेली आणि गोल कुठे गेला, वर. बघा, गोल वर आला आणि चांदणी खाली गेली. भरीव गोल, या गोल मोकळा नाही. इथं कसं झालं, 3 नंबरच्या आकृतीमध्ये गोल वर आहे, चांदणी खाली. मग सेम प्रोसेस कुठल्या आकृतीमध्ये होणार, चौथ्या आकृतीमध्ये होणार. हे येईल का, नाही. हे येईल का, नाही. हे येईल का, नाही. हे येईल का, नाही. आता ह्या दोघांमध्ये बघू. आता इथे काय होतं, खाली होती, खालची कुठं आली, वर आली. इथे काय झालं, खाली आहे, वर गेली. आता इथं काय झालं, खाली आली चांदणी, वर जायले बरोबर. आता मग माझी चांदणी कुठे येणार, सांगा. माझी चांदणी वर येणार आहे, त्याच्या खाली काय येणार आहे, माझा गोल येणार आहे. म्हणजे 3 नंबरची आकृती येईल, 4 नंबरची पण आकृती येणार नाही. कारण की त्यांनी ह्या साईडला सांगितले, फक्त उलट सुलटे केले. मग ह्या साईडला त्यांनी काय केलं, की स्टार खाली घेतला, गोलवर केला. मग त्यांनी पलीकडच्या साईड मध्ये काय केलं, गोलवरती घेतला, स्टार खाली घेतला. मग त्याची शेजारची आकृती सेम ह्याच प्रोसेस मध्ये होणार ना, की काय होणार, की माझा काय वर येणार आहे, तर माझा स्टार वर येणार आहे बरोबर. आणि गोल कुठे येणार आहे, माझा बरोबर खाली येणार आहे. माझी 3 नंबरची आकृती कशी आहे, तर बरोबर आहे. सेम प्रोसेस मध्ये बघू आपण 4 नंबरची आकृती. आता आपण चौथा प्रश्न बघूया.
आता हे 3 बॉक्स आहेत, त्याच्यातले एकाच बॉक्स मध्ये स्टार आहे, परत या 2 बॉक्स मध्ये स्टार आहे, 3 बॉक्स मध्ये स्टार आहे. आता किती बॉक्स मध्ये स्टार आहे? पहिला जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये कोपऱ्यात 1 स्टार आहे, दुसऱ्या बॉक्स मध्ये 2 स्टार आले, तिसऱ्या बॉक्स मध्ये 3 स्टार आले, चौथ्या बॉक्स मध्ये किती स्टार येतील? तर बरोबर 4 स्टार येतील. बरोबर. आता 7व्या बघा काय होत आहे, एक खाते इकडचं आहे, परत इकडे गेलं, मग इथून वर गेलं. बरोबर. वरून कुठे जाणार आहे? आता इकडून कुठे गेलं? हिथून कुठे गेलं? वर. वरून कुठे जाणार? मग बघा ही साईड आहे, ह्या साईडवरनं ह्या साईडवर आले, ह्या साईडवरनं ह्या साईडवर, ह्या साईडवरनं वर, म्हणजे इकडून इकडे आले, इथून वर गेले, तर वरून कुठे येणार आहे? परत इकडच्या साईडला येणार आहे. बरोबर. मी इकडच्या साईडला येणार ऑप्शन आहे का? आहे का? आहे का? 1 नंबरचा ऑप्शन आहे. जागा बदलत चाललंय ते. जागा काय करताय? आपली जागा बदलतय. आता बघा हे येत आहे. बरोबर. माझे 2 हात आहेत, म्हणजे उजव्या हाताला स्टार आहे. ओके. उजव्या हातावरून माझं समोरच्या घरामध्ये गेलं. ओके. समोरच्या घरामध्ये गेला. तिसऱ्या आकृतीमध्ये वरच्या घरामध्ये गेला. बरोबर. खेळतोय तो. आणि चौथ्या आकृतीमध्ये कुठे जाईल तो? मग बरोबर या घरामध्ये जाईल. माझं ऑप्शन किती नंबर आलं? 1 नंबरचं ऑप्शन आलेलं आहे. पुढे आता स्टार दिलाय, गोल दिलाय, परत स्टार दिलाय, गोल दिलाय, तर संख्या आपल्याला चिन्हांची मालिका काय करायची आहे? तर पूर्ण करायची आहे. चिन्हांची मालिका काय करायची आहे? तर पूर्ण करायची आहे. चिन्हांची मालिका कशी पूर्ण करायची? तर बघा आता इथं स्टार आहे, इथं गोल आहे, इथं स्टार आहे, इथं गोल आहे, इथं स्टार आहे, मग इथं काय असणार? स्टार नंतर काय येतोय? गोल, परत स्टार, परत गोल, परत स्टार, परत गोल. बरोबर. याचा काही संबंध येतो का इथं? काहीच इथे आयते, त्रिकोणे, गोल, आयते, त्रिकोणे, गोल, आयते, चौकोने, चौकोने, त्रिकोणे, गोल आहे, परत चौकोन, त्रिकोण, गोल, परत चौकोन, त्रिकोण, आणि इथं 2 मालिका पाहिजेत, म्हणजे इथं त्रिकोण आणि गोल यायला पाहिजे. म्हणजे चौकोन नंतर काय येतोय? त्रिकोण, गोल, परत चौकोन येतोय. बरोबर. मग काय येणार आहे? त्रिकोण आणि गोल. ओके. आता इथं 2 पर्याय निवडा असं तुम्हाला असेल. की पुढीलपैकी 2 पर्याय निवडा, किंवा यांनी असं सांगितलं असेल ह्याच्या पुढे काय येईल? एकच प्रश्न विचारला, ह्याच्या पुढे काय येईल? तर काय येत आहे? त्रिकोण येतोय. बरोबर. काय येतंय उत्तरामध्ये? तर त्रिकोण येतोय. पुढे आता बघा हार्ट शेप आहे 1, 2, स्टार आहेत 2, सर्कल आहेत 2, परत हार्ट शेप आहे 2. मग पुढे काय येईल? 2 हार्ट शेप, 2 स्टार, 2 गोल, 2 हार्ट शेप. पुढे काय येईल मग आपलं उत्तर? बघा बर, विचार करा काय येऊ शकतं? स्टार येतोय का ग्राउंड येतोय? सर्कल येतोय? तर काय येतंय? ओके. बी नंबरचा ऑप्शन येतोय आपला. स्टार येतोय. पुढे 4 नंबरला ती बघा आकृती बघा, त्रिकोण, चौकोन, त्रिकोण, चौकोन, त्रिकोण, नंतर काय येणार आहे? ऑटोमॅटिकली आपला चौकोन येणार आहे. पुढे गोल आहे, चौकोन आहे, त्रिकोण, स्टार आहे, परत गोल आहे, चौकोन आहे, स्टार आहे, गोल आहे, परत गोल नंतर काय येणार आहे? तर 1 नंबरचा ऑप्शन येणार आहे. आकृत्यांचा फक्त त्यांनी काय सांगितलंय? क्रम ओळखायचा आहे की कोणानंतर कुठली आकृती, कोणानंतर कुठली आकृती, कोणानंतर कुठली आकृती, एवढंच आहे ह्याच्यामध्ये की आकृत्यांचा क्रम ओळखणं. आता गटातनं बसणारा शब्द ओळखायचा आहे आपल्याला की पुढीलपैकी गटातनं बसणारा शब्द कोणता आहे. आता बघा कुठल्या प्राण्याला कुठले प्राणी म्हणतात ह्या गोष्टी पण आपल्याला काय पाहिजेत? माहिती पाहिजेत. आता सिंह, वाघ, गेंडा आणि बिबट्या हे 4ही प्राणी जंगलात राहतात. बरोबर आहे? बरोबर आहे. सगळेजण म्हणतात नाही वाईल्ड अॅनिमल आहेत, हे जंगलामध्ये राहतात. बरोबर आहे, हे जंगलात राहतात. कोण कोण जंगलात राहतात? सिंह जंगलात राहतो, वाघ जंगलात राहतो, गेंडा जंगलात राहतो, बिबट्या जंगलात राहतो. मग बाहेर काय काढू? एकतर हे जंगलात राहतो.
आता ह्याच्यामध्ये शाकाहारी कोणी आहे का? तर आहे. गेंडा हा प्राणी आहे, तो काय आहे तर शाकाहारी आहे. बाकीचे तीनही प्राणी काय आहेत? मांसाहार करतात. बरोबर. पण गेंडाला कधी मांसाहार करताना बघितलंय का कोणी? नाही. तर गेंडा हा शाकाहारी प्राणी आहे. कळलं ना? मग पहिले ह्याच्यामध्ये काय बाहेर निघालं तर गेंडा का बाहेर काढला हे कळलं. आणि की तो एकटा शाकाहारी प्राणी आहे म्हणून मी त्याला बाहेर काढले. बाकीचे तीनही प्राणी मांसाहार करतात. पुढे गुलाब, मोगरा, कमळ, पोपट. काय आहे? गुलाब आहे, मोगरा आहे, कमळ आहे, पोपट आहे. आता बाहेर कोण काढू? मी गुलाब बाहेर काढू, मोगरा बाहेर काढू, की कमळ काढू, की पोपट काढू? मी कोणाला बाहेर काढू? गुलाब फुलाचं नाव आहे, मोगरा फुलाचं नाव आहे, कमळ फुलाचं नाव आहे. मग बाहेर काय निघल? पोपट. पोपट काय? पक्षी आहे. बरोबर. मुंबई, पुणे, नाशिक आणि गंगा आहे. आता मुंबई जिल्हा आहे, राज्य आहे, काय? पुणे जिल्हा आहे, राज्य आहे, काय? नाशिक जिल्हा आहे, राज्य आहे, काय? काय काय वाटतं हे तिघ जण काय असतील? आणि गंगा ही नदी आहे, हे मला मान्य आहे की गंगा ही नदी आहे. पण हे तिघ जण कोण आहेत? पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, बरोबर, हे जिल्हे आहेत. बरोबर. मग महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? ह्यांच्याविषयी तुम्हाला माहिती पाहिजे की महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत. बरोबर. आता मग बाहेर काय निघाले? आपली गंगा नदी. बाकीचे जिल्हे आहेत, फक्त गंगा नदी काय निघते? आपल्या गटातून बाहेर पडते. पुढे आता सहसंबंध लावा, काहीतरी बाबा त्यातनं गटातनं बाहेर निघणार आहे. आता पेन आहे, वही आहे, खडू आहे आणि खुर्ची आहे. आता बघा, पेन, वही, खडू कशावर लिहिणार आहे आपण? पेनाने, वहीने आणि खडूने. बरोबर. पण खुर्चीचं काय करणार आहे आपण? खुर्ची काय करू शकतो? काहीच नाही, बसू शकतो. म्हणून गटाच्या बाहेर काय निघाले? आपली खुर्ची बाहेर निघाली. बरोबर. पुढे सूर्य आहे, चंद्र आहे, मंगळ आहे, पृथ्वी आहे. आता मग बाहेर कोण निघणार? कोण बाहेर निघणार? सांगा बघू मला. आता बघा, पृथ्वी आहे, मंगळ आहे, चंद्र आहे आणि सूर्य आहे. मग बाहेर कोण निघणार? काय काय जण म्हणतील चंद्र बाहेर निघेल. कसं काय निघेल? मग पृथ्वी बाहेर निघेल. पृथ्वी कशी काय बाहेर निघेल? बाहेर कोण निघेल? तर ह्याच्यामधून बाहेर सूर्य हा काय निघतो? तर बाहेर निघतो. चंद्र, मंगळ आणि पृथ्वी बाहेर निघत नाही. ओके. फक्त ह्यातून बाहेर काय निघणार आहे? तर सूर्य हा बाहेर निघणार आहे. आता त्याच्यानंतर पुढचा टॉपिक काय आहे? की गटातनं बसणाऱ्यांमध्ये काय विचारतात? की शाकाहारी प्राणी. आता काय काय जण काय करतात? बैल, गाय, घोडा. बैल, गाय, घोडा आणि गाढव. कोण बाहेर निघेल? बाहेर कोण निघेल? बैल आहे, गाढव आहे, घोडा आहे आणि गाय आहे. तर बाहेर कोण निघेल? कुठला प्राणी बाहेर निघेल? सांगा बघू. हा, ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत की कोण कशासाठी वापरत. बरोबर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की शेळी, गाई, म्हैस आणि बैल बाहेर कोण निघेल? शेळी, गाई, म्हैस आणि बैल बाहेर कोण निघेल? ह्या पण गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत की ह्यातलं बाहेर कोण निघणार आहे? बैल बाहेर निघणार आहेत. कारण की हे तिन्ही प्राणी काय देतात? आपल्याला दूध देतात. आता तर्कसंगती व अनुमान. तर्कसंगती व अनुमान. तर्कसंगती आणि अनुमानामध्ये काय काय लावू शकतो आपण? आता बघा, रमेश हा सुरेश पेक्षा उंच आहे पण गणेश पेक्षा उंच नाही. आता काय करायचं? प्रश्न काय विचारलाय? रमेश हा सुरेश पेक्षा उंच आहे. पहिलं, रमेश हा सुरेश पेक्षा उंच आहे. रमेश, मी बॉक्स आखते. रमेश हा सुरेश पेक्षा उंच आहे. म्हणजे सुरेश हा उंचीला कसा आहे? जरा कमी आहे सुरेश.
ओके, पण गणेश पेक्षा उंच नाही. बघा, रमेश हा सुरेश पेक्षा उंच आहे, पण गणेश पेक्षा उंच नाही. तर सर्वात उंच कोण, हा प्रश्न त्यांनी आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये विचारलाय. तर बघा बाळांनो, पहिल्या कन्सेप्ट इथपर्यंत मी कन्सेप्ट मांडते की रमेश हा सुरेश पेक्षा उंच आहे. रमेश हा सुरेश पेक्षा उंच आहे म्हणजे रमेश उंच आहे सुरेश पेक्षा, पण गणेश पेक्षा उंच नाही. कोण उंच नाही, तर रमेश उंच नाही. म्हणजे रमेश पेक्षा पण उंच कोण आहे, तर गणेश साहेब आहेत. म्हणजे गणेश, रमेश आणि सुरेश. म्हणजे रमेश हा सुरेश पेक्षा उंच आहे, पण गणेश पेक्षा उंच नाही. तर सर्वात उंच कोण आलं माझ्या ऑप्शन मध्ये, तर गणेश. मग आम्ही चार्ट काढलाय, गणेश उंच आहे गणेश पेक्षा, रमेश लहान आहे रमेश पेक्षा, सुरेश लहान आहे. आलं माझं उत्तर. पुढे, अजय हा विजय पेक्षा वयाने, अजय हा विजय पेक्षा वयाने मोठा आहे. बघा, अजय हा विजय पेक्षा वयाने मोठा आहे. कोण मोठा आहे, अजय. अजय हा विजय पेक्षा, कोणापेक्षा, विजय पेक्षा मोठा आहे, पण संजय पेक्षा लहान आहे. अजय हा विजय पेक्षा वयाने मोठा आहे. अजय हा विजय पेक्षा वयाने मोठा आहे, पण संजय पेक्षा कसा आहे, लहान आहे. म्हणजे संजय त्याच्यापेक्षा मोठा आहे अजय पेक्षा. तर सर्वात मोठा कोण, तर संजय येणार. बघा, अजय हा विजय पेक्षा वयाने मोठा आहे, अजय हा विजय पेक्षा वयाने मोठा आहे, पण संजय पेक्षा लहान आहे. म्हणजे संजय पेक्षा अजय कसा आहे, लहान आहे. मग सर्वात मोठा कोण आहे, तर संजय हा सर्वात मोठा आहे. पुढे, सीमा ही कवितापेक्षा हुशार आहे, पण मीनापेक्षा हुशार नाही. तर सर्वात हुशार कोण, आता चला काढा. सीमा ही कवितापेक्षा हुशार आहे. पहिल्यांदा सीमा, सीमा ही कवितापेक्षा हुशार आहे. सीमा ही कवितापेक्षा, म्हणजे कविता त्याच्यापेक्षा कमी हुशार आहे, बरोबर. कवितापेक्षा हुशार आहे, पण मीनापेक्षा हुशार नाही. म्हणजे सीमापेक्षा जास्त कोण हुशार आहे, तर मीना, मनीषा हुशार. मनीषा, सीमा ही कवितापेक्षा हुशार आहे, पण मनीषापेक्षा हुशार नाही. तर सर्वात हुशार कोण, तर कोण असणार आहे, मनीषा. कारण की सांगितले बघा, सीमा ही कवितापेक्षा हुशार आहे. म्हणजे सीमा ही कवितापेक्षा हुशार आहे. म्हणजे कविता, सीमा एक नंबरला हुशार आहे, त्यापेक्षा कविता हुशार आहे. कविता कमी हुशार आहे, पण मीना मनीषापेक्षा हुशार नाही. पण मनीषा पेक्षा हुशार नाही. म्हणजे मनीषापेक्षा सीमा हुशार नाही. मग सर्वात हुशार कोण आले, तर मनीषा आली. माझं उत्तर काय आलं, मनीषा. मोहन हा सोहन पेक्षा जड आहे. बघा, मोहन कोण आहे, मोहन हा सोहन पेक्षा जड आहे. कोणापेक्षा, सोहन पेक्षा. पण गोपाल पेक्षा हलका आहे. बघा, मोहन हा सोहन पेक्षा जड आहे. म्हणजे बघा, मोहन हा सोहन पेक्षा जड आहे. म्हणजे मोहन हा सोहन पेक्षा कसा आहे, जड आहे. पण गोपाल पेक्षा कसा आहे, हलका आहे. कसा आहे, हलका आहे. म्हणजे एक नंबरला कोण येणार माझा, गोपाळ येणार. तर सर्वात जड कोण, ऑब्विसली गोपाल पेक्षा हलका आहे ना मोहन. मग सगळ्यात जड कोण असणार आहे, गोपालच असणार आहे, बरोबर. कोण असणार आहे, तर गोपाल असणार आहे. पुढे, अमित हा समीर पेक्षा लहान आहे. बघा, अमित हा समीर पेक्षा लहान आहे. कोण लहान आहे, अमित हा समीर पेक्षा लहान आहे. अमित जो आहे तो समीर पेक्षा कसा आहे, लहान आहे. हा अमित आहे, हा समीर आहे, लहान आहे, पण प्रवीण पेक्षा मोठा. लहान आहे, पण प्रवीण पेक्षा मोठा आहे. तर सर्वात लहान कोण, बघा, अमित हा समीर पेक्षा लहान आहे. अमित हा समीर पेक्षा लहान आहे. म्हणजे कोण इथं आलं, समीर आलं. इथं कोण आलं, अमित आलं.
अमित हा समीर पेक्षा लहान आहे. अमित हा समीर पेक्षा लहान आहे, बरोबर. पण प्रवीण पेक्षा मोठा आहे. अमित हा समीर पेक्षा लहान आहे, पण प्रवीण पेक्षा मोठा आहे. तर सर्वात लहान कोण आलं? समीरच आला. समीरच आला. आता कसं बघा, अमित हा समीर पेक्षा लहान आहे. अमित हा समीर पेक्षा लहान आहे, म्हणजे समीर पेक्षा कोण लहान आहे? अमित लहान आहे. पण प्रवीण पेक्षा मोठा आहे. पण अमित कसा आहे? प्रवीण पेक्षा मोठा आहे. तर सर्वात लहान कोण आलं? मग कोण राहिलं? समीरच राहिलं. मग सर्वात लहान कोण आहे? समीर आहे. इथपर्यंत सगळ्यांना कळालं. आपण आकृत्या बघितल्या, क्रम बघितला आणि काय बघितलं? तर्क आणि अनुमान बघितलं. तर्कसंगती आणि अनुमान हा टॉपिक आज आपण इथे बघितलेला आहे. थँक्यू.